आदित्य ठाकरेंना ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान आमच्या पक्षामध्ये बदल होत असतील तर इतरांना त्रास का होतो असं पेडणेकरांनी म्हटलं। संजय शिरसाटांनी केलेल्या टीकेनंतर किशोरी पेडणेकरांचं हे उत्तर आहे। तर 3 ते 4 लोकांनी जी करूनच पक्षाची वाट लावली असं शिरसाटांनी म्हटलं। आमच्या पक्षात जेव्हा काही बदल घडतायत तर बाकीच्यांना मोड काय येतायत तेच मला काही कळत नाही। का वेगळ्या मोडवर जातायत। आमचा पक्ष आहे ना, एका शिरसाट सारख्या अर्ध्या चड्डीत खाली येणारा, गुद्द्यावर जाणारा, बेडरूम मधले छायाचित्र मिळणे, त्यांचे पैसे मोजण्याचे, माझ्या लोकांसाठी मी 38 कोटी सोडून दिले सांगणारे असे भामटे, गळाला लावून गेलेले, पक्षाशी गद्दारी करून गेलेले, अरे मेल्यानं तुम्ही गळाला लागलात त्याचं बघा। देशातले नाही ते जगाचे नेते आहेत आदित्य ठाकरे, त्याच्याबद्दल आमचं कोणतंही ऑब्जेक्शन नाहीये। आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही त्यांच्या पक्षामध्ये काय चालतंय। परंतु त्या पक्षामध्ये काही काळ आम्ही सुद्धा हे पाहिलेलं आहे। किशोरी पेडणेकर जेव्हा मातोश्रीच्या सिक्युरिटी गेटच्या बाहेर होत्या ना, त्या टायमाला आम्ही शिवसेना प्रमुखाशी चर्चा करायचो, म्हणून आम्हाला त्या पक्षातलं इन आउट सगळं माहीत असल्यामुळे मी वक्तव्य केलं। आणि त्या वक्तव्य आता यांनी जो काही पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात हे बोलू शकत नाही। जी केल्याशिवाय यांच्याकडे पर्याय पण नाही आणि म्हणून त्यांनी त्यांची भूमिका बजावलेली आहे आणि त्यांच्या भूमिकेत अशी बजावण्यामध्ये आक्षेप असण्याचं काही कारण नाही। हे बाकीचे 3-4 लोक हेच करतात का, सकाळी उठले की जी करणार आणि तो पक्षाची वाट लावणार। तर मीरा भाईंदरमधील राजकीय वाद शिगेला पोहोचला आहे। पूर्वे सरनाईकांकडून नरेंद्र मेहतांच्या विधानाचा पत्राद्वारे निषेध करण्यात आलाय। माझी जमीन 30% असती तर सरनाईकांना 500 मीटर लांब राहून बोलावं लागलं असतं आणि सरनाईक माझे ड्रायव्हर असते असं विधान नरेंद्र मेहतांनी केलं। तर नरेंद्र मेहतांच्या विधानाचा पूर्वे सरनाईकांनी समाचार घेतलाय। पत्रात मेहतांना जुना टॉवेल प्रकरणाची आठवण करून देत आम्ही संस्कारामुळे तुमच्या खालच्या पातळीवर उतरलो नाही असा टोला पूर्वेश यांनी लगावला। राजकारणात शब्दांचा मोठेपणा करण्यापेक्षा सभ्यतेची मर्यादा राखावी असे खडेबोल त्यांनी सुनावले आहे। तर पंचायत समिती कर्मचाऱ्यांसाठी हजेरी बायोमेट्रिक करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे केली आहे। बोरवेला आणि मुळशी तालुक्यामध्ये आरोग्य कर्मचारी वेळेवर येत नसल्याची तक्रार मांडेकर यांच्याकडून करण्यात आलेली आहे। त्यावेळी यांच्याकडून कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने करावी असा मागणी जी आहे ती आता जोर धरते। संगमनेरच्या तलाठी कार्यालयामध्ये आमदार अमोल खताळांची अचानक भेट पाहायला मिळते। यावेळेला कार्यालयामध्ये तलाठी गैरहजर होते तर कार्यालयाबाहेर एजंटचा सुळसुळाट असल्याचं समोर आलं। एजंट मार्फत नागरिकांची लूट होत असल्याचा संशय आल्यानंतर खताळांचा पारा चढलेला आहे। काय चाललंय, काय लोकांना तुम्ही कशाला ते दाखले तुमचे काम नाही का? लोकांना दाखले दिलं एवढं माणसं तुम्ही कसे बसवले? गप्पा गप्पा बाहेर करा, काय काय कशाबद्दल पाहिजे, कशाला लागत आहे, काय कशासाठी पाहिजे? तुम्ही तुम्हाला माणूस म्हणताना मग सांगितलं का संगमनेरात बेरोजगारांची संख्या जास्त आहे, दुसरं काय नाही का तुम्हाला? तुम्हाला मदतच पाहिजे। 40 वर्षापासून बसता म्हणजे काही तुम्ही बसवणार का? प्रस्ताव करा यांचा, कारवाई करा, तलाट्यावरची कारवाई। बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काटेवाडी गावात सुनेत्रा पवारांचा प्रचार करण्यात आला। यावेळेला इयत्ता 2रीत शिकणाऱ्या देवांश पाथरकर या चिमुकल्याच्या भाषणानं उपस्थितांचं लक्ष वेधलं। यावेळेला पवारांच्या राष्ट्रवादीचे रोहित पवारही उपस्थित होते। अजितदादांचं कौतुक करत देवांशनं काय म्हटलंय पाहूयात।
श्रद्धांजली मी पुढील काव्यात व्यक्त करतो. हिमालयही तरतर कापतो जेव्हा सह्याद्री उभी राहते, वादळांनाही थांबवायला. तर अहिल्यानगरमधील बनावट दूध प्रकरणी पोलिसांकडून 850 पानांचं चार्जशीट दाखल करण्यात आलं. जामखेड सत्र न्यायालयामध्ये 41 आरोपींविरोधामध्ये हे चार्जशीट दाखल करण्यात आलं. या प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आलेली असून 34 संशयित आरोपी अद्यापही फरार आहे. 14 फेब्रुवारीला FDA कडून बनावट दूध बनवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. तर यावर्षी 92% पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान विभागानं हा अंदाज व्यक्त केला. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पावसाचा अंदाज वर्तवला जातोय. मुंबईमध्ये 1 मे पासून 10% पाणी कपात करण्याचा प्रस्ताव आहे. पालिका प्रशासनाकडून आयुक्तांकडे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आलेला आहे.